राज्य कर्जबाजारी झाले आहेत असं प्रतिबिंब राज्यपालाच्या भाषणामध्ये का दिसलं नाही? का आपला राज्य यामध्ये दाखवता आलं नाही? अध्यक्ष महोदय, शेतकरी कर्जमाफी का नाही? जर तुम्ही प्रगतीपथावर राज्य असं म्हणत असाल तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख का केला गेला नाही? जून पर्यंत वाट का पाहावी लागेल? मागच्या वर्षीचं कर्ज माफ झालं नाही म्हणून शेतकऱ्याला या हंगामात पैसे मिळाले आणि मार्च नंतर कर्जाचं पुनर्गठन होतं. मग तुम्ही हे जर पुढच्या एप्रिलमध्ये करणार असाल तर 2 वर्षाचं कर्ज कसं आपण याला कर्जमाफी देणार आहात? आणि लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिल्यानंतर अनेक मंत्री सांगतायत लाडक्या बहिणीमुळे कर्जबाजारी झालाय, लाडक्या बहिणीमुळे कर्जबाजारी. लाडक्या बहिणीमुळे राज्य कर्जबाजारी झाला नाही तर राज्यामध्ये वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे राज्य कर्जबाजारी झालेला आहे. राज्यातील कर्जबाजारी होण्यासाठी इथला भ्रष्टाचार आहे. कुठलाही काम 20% 25% शिवाय घेतलं जात नाही, दिलं जात नाही. सर्रास मॅनेज करून करोडोची कामं वाटली जात आहेत. हे कमिशन 25% पर्यंत जाण्याचं पाप या राज्यामध्ये झालंय. खुलेआम भ्रष्टाचार सैराचार म्हणून वापरलं जात आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय की आपल्याला विनंती आहे की राज्यपालांचं भाषण यावर जर असता तर आम्हाला आनंद झाला असता. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.